सह्याद्री अतिथीगृहावरती सुरू असलेली मंत्री गटाची आणि सुकाणू समितीची बैठक संपलेली आहे। आता मंत्री गट आणि सुकाणू समितीच्या प्रमुख सदस्यांची एक वेगळी बैठक सुरू झालेली आहे। यामध्ये सुकाणू समितीचे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, आमदार बच्चू कडू, खासदार राजू शेट्टी, बीजी कोळसे पाटील, अजित नवले हे नेते उपस्थित आहेत। सुकाणू समिती आणि मंत्री गटाची पहिली बैठक संपलेली आहे। दुसरी बैठक आता सुरू झाली आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, ही जी दुसरी बैठक सुरू झाली याचं नेमकं कारण काय आहे आणि या बैठकीत कोण कोण उपस्थित आहे? ज्ञानदा, पहिली बैठकीमध्ये जे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते, जे निवेदन देण्यात आलं होतं त्याच्यावर चर्चा झाली। या बैठकीमध्ये सुकाणू समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते, काही सदस्य आले नव्हते, पण मुळात जी लोकांची संख्या पाहता लोकांनी आपले मुद्दे मांडल्यानंतर या विषयावर काही लोकांनीच जे मुख्य प्रतिनिधी आहेत त्यांनी आणि मंत्री गटातील जे नेते आहेत त्यांनी मिळून एक पुढची बैठक केली गेली पाहिजे, जेणेकरून जे मुद्दे मांडण्यात आले आहेत त्याच्यावर काही विचार करून प्रसारमाध्यमांच्या मार्फत राज्य शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती पोहोचवावी। निश्चितपणे गणेश, ही पहिली बैठक होती, आता दुसरी बैठक होते आहे। दुसऱ्या बैठकीमागचं नेमकं कारण काय आहे? नाना, कारण हेच आहे की ज्या पहिल्या बैठकीमध्ये जे मुद्दे सादर करण्यात आले होते त्याच्यावरती या सर्व प्रमुख सदस्यांनी बातचीत करून, मंत्री गटांच्या सदस्यांची बातचीत करून जी प्रॉपर एक तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या बैठकीमध्ये, जेणेकरून सर्वांचं समाधान होईल। ज्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काय काय सरकार करणार आहे किंवा कशा प्रकारे सरकार पुढचं पाऊल घेणार आहे यामध्ये त्या सदस्यांना सांगण्यात येणार, जेणेकरून हे सदस्य सुकाणू समितीचे प्रमुख सदस्य इतर सदस्यांना माहिती देतील आणि नंतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल। म्हणूनच ह्या दुसऱ्या बैठकीला बोलवण्यात आलेलं, जेणेकरून या सर्व 10 लोकांमधील जी बातचीत होईल ती बातचीत इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल। कारण पहिल्या बैठकीमध्ये अनेक सदस्य उपस्थित होते, त्यामध्ये काही वादही निर्माण झाले होते आणि यासाठी हा वाद टाळण्याचा हा प्रयत्न आहे, जेणेकरून दोन्ही गटातील, दोन्ही समितीतील जे लोक आहेत त्यांच्यामधील जे प्रमुख सदस्य आहेत त्यांची बातचीत झाल्यानंतर एक जो मार्ग आहे मधला किंवा काय उपाय करण्यात आलेला आहे, सरकार काय करते किंवा आपण काय केले पाहिजे हे सर्वांसमोर ठेवण्यात येईल। आणि म्हणूनच जे क्लॅशेस अवॉइड करण्यासाठी ही दुसरी बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीला सुरू होऊन अर्धा तास झालाय, अजून 15 ते 20 मिनिटं बैठक चालणार अशी माहिती आम्हाला मिळते आणि त्यानंतर दोन्ही म्हणजे समन्वयानं तोडगा काढायचा आहे या सगळ्या प्रश्नी आणि म्हणूनच मंत्री गट आणि त्याचबरोबर सुकाणू समितीचे काही निवडक सदस्य या सर्वांची एक दुसरी बैठक सुरू झालेली आहे। गणेश, तू या बैठकीवरती नजर ठेवून राहाच। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि सह्याद्री अतिथीगृहावरती सुरू असलेल्या सुकाणू समिती आणि मंत्री गटाच्या बैठकीमध्ये वादावादी झाल्याची देखील माहिती मिळते। आंदोलक शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेण्यावरनं सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि आमदार बच्चू कडू या दोघांमध्ये खडाजंगी झाली। बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांवरचे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली असता चंद्रकांत पाटलांनी त्यावर आक्षेप घेतला। त्यामुळे सरकार सुकाणू समितीच्या मागण्या मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता दुसरी बैठकही सुरू झाली आहे। वादानंतर सुद्धा सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीत सर्व सदस्य हे उपस्थित होते, तर सरकारकडनं चंद्रकांत दादा पाटील, पांडुरंग फुंडकर, दिवाकर रावते, सुधीर मुनगंटीवार, सुभाष देशमुख आणि गिरीश महाजन हे उपस्थित आहेत।